नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलंय मी, ब्लाऊज पीस हे आहे त्याचं बघू शकता। आणि हे ना अस्तर आहे, तर मी तुम्हाला आहे ना आज आहे ना 44 साईजचे छातीचा म्हणजे हे आलंय, तर त्या घडीचं ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे। 4 टक्स ब्लाऊज आहे 44 साईजचं 44। तर बघा एक घडी त्याची आहे ना आपल्याला 11 घ्यायची। तर असं काही व्यवस्थित मी तुम्हाला बघा 4 फोल्ड केलेलं आहे इकडे मी। तर पूर्ण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोघं एक साथ मध्ये कटिंग करून दाखवणार आहे। खूपच मोठं ब्लाऊज आहे हे बघा। आता ओपन केलं ना त्याची ना 2 फोल्ड केली म्हणजे डबल घडी। आणि इकडे ना 4 फोल्ड करायची म्हणजे 4 घड्या केल्या आता बघू शकता तुम्ही। आणि लंबाई ना पूर्ण घ्यायची मला, कारण ब्लाऊज आहे ना लांब पाहिजे इथं। म्हणजे सर्वांना कंपल्सरी लांबच ब्लाऊज मागतात, जास्त छोटं ब्लाऊज आहे ना आवडत नाही। जास्त करून 14ची लांबी तर मी कमीच घेते, नाहीच घेत असं समजून घ्या, कारण 15 15.5 मला लांबी घ्यावी लागते ब्लाऊजची। तर बघा 4 फोल्ड केलं, 44 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे 44। छातीचा भाग 44 आलेला आहे आणि कमर आलेलं आहे 40। तर मी ते तुम्हाला पुढे शेअर करते। बघा इथून पहिले ना मी शोल्डर घेते, 6 घेते शोल्डर इथं। हे बघा शोल्डर इथून तर इथून 6 घेतलंय। आणि हा आर्मोल्ड आहे ना हा 6.5 घेते। हे बघा 6.5 घेतला इथं, ते पण लिहिलं मी। आणि बघा 44 साईज आहे, तर एक साईज बघा 11 आली, एक घडी 11ची आली। मी इकडे 2 इंच जास्तीचा कपडा घेतला। आणि इकडे ना कमरेचा भाग आला आहे 40, कमी आलं आहे कमर थोडंसं, तर जास्तच म्हणजे। तर एक भाग मी हे घेते 10चा घेते इथं। आणि हे 1.5 इंच जास्तीचा कपडा इथं। हे बघा 10 आलं कमर म्हणजे 40 कमर आलेलं आहे। 44 छाती आहे, 40 कंबर आहे, तर त्याच्यामधून एक घडी मी 10ची घेतली। 44 छाती आहे तर एक घडी 11ची घेतली बघू शकता। आणि आता इथं कट करून घेऊ आपण। सॉरी तुम्हाला मापून दाखवायचं राहिलं, बॅक खाकीमधलं 1 इंच 1.5 इंच वरती बघा इथं 1.5 वरती 1 इंच वरती मी ड्रॉ केलेला आहे। आणि हे काही व्यवस्थित ड्रॉइंग करून घ्यायचं म्हणजे चॉक मारून घ्यायचा इथं आपल्याला। बघा 11 इथं लिहिलेलं आहे, एक घडी 11ची 10ची आहे। 4 फोल्ड आहे, त्यानंतर 4 टक्स ब्लाऊज आहे बघू शकता। हा पुढचा गडा घेते मी इथं, पुढचा गडा आहे ना 7 घेते। हे बघा लांबीला आहे ना 7 घेतला, रुंदीला 2.5 घेते। आणि इथून बी ना 2.5 घेते रुंदीला। हे बघा रुंदीला 2.5 घेतला आणि इथून आहे ना असं थोडासा गोल करायचा आहे बघा, मस्त छान असा गोल गडा आहे तो। आणि बघा आता आहे ना कट करून घेते मी इथून। खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे। खूपच मोठं ब्लाऊज आहे। हे शोल्डर मधून पण कट करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळे वेगळे होतील। हे बघा पुढचा गडा कट करून घेऊ। हा बॅक साईडला ठेवते। आणि बघा इकडे ना फ्रंट पार्टला हे आठवणीने कट करायचं एवढं। आणि ना पुढे हुक आहे ना त्याच्यामुळे इथून कट द्यायचा आहे छानपैकी असं मस्त। आणि पुढे हुकचं आहे त्याच्यामुळे। तर बघा इकडे मी आता टक्स घेते, तर ते टक्स घ्यायचं आहे ना बघा तुम्हाला ते पण दाखवते। इथं आहे ना 3.5 अंतरावरती घेतलं आहे मी हा पण टक्स, बरोबर येतं बरं का, असं काही नाही की मोठं माप आहे त्याच्यामुळे। आणि हा जो पहिला टक्स आहे ना हे 4 वरती घेतलेला आहे मी इथं, याचे अंतर 3.5 आहे, एवढ्या अंतरावरती घ्यायचं आहे। आणि हा जो लांबीचा आहे ना हा 4 वरती घेतला आहे मी। हा जो मधलं दुसरा टक्स आहे ना इथून असा क्रॉसमध्ये मेजर टेप ठेवायचा आणि 2 इंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला। आणि हा तिसरा टक्स
याचं बी अंतर हे मधलं आहे ना 2च घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि याचं बी अंतर आहे ना 4था टक्स, त्याला इकडनं बी ठेवलं ना तरी चालतं, असं काही नाही. आणि बघा छान असा मस्त गोल राऊंड यायला पाहिजे. बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फ्रंट पार्ट 4 टक्स ब्लाऊज 44 चेस्टचं ब्लाऊज कटिंग करून दाखवते. ते नक्की पूर्ण बघा व्हिडिओ. आणि बघा पूर्ण फ्रंट पार्ट छान असा मस्त झालेला आहे आपला. आणि इकडे बॅक पार्ट घेतला मी, आणि बॅक पार्ट आहे ना मटका गळा सांगितला आहे त्यांनी मला. इथं मटका गळा खूप फेवरेट आहे असं धरा तुम्ही, कारण मी जास्त करून आहे ना सिम्पल ब्लाऊज म्हटलं की मटकाच गळा मला स्टिचिंग करायला लावतात ते. आणि बघा मला इथंही ना 2.5ची पाट घेतलेली आहे. आणि ना वरून हा गळा आहे ना 3 घेते मी, 4 वरती आहे ना, याची लांबी 4 घ्यायची. हा राऊंड जो येईल ना हा 1.5 वरती राऊंड घ्यायचा आहे आपल्याला, हा बघा. आणि हा छान असं मस्त डीप गळा सांगितला आहे खूपच, कारण आहे ना ती बाई थोडी तब्येतीला जास्त आहे, त्याच्यामुळे डीप गळा. याच्यापेक्षा बी अजून थोडंसं घेतलं ना तरी चालेल असं आहे, पण कसं जास्त बी मग काही कामाचं नाही. बघा इथं आहे ना 5 घेतला याचा अंतर. आणि हे लांबीला हा टक 4.5 घेते मी. इथं बॅक पार्ट आहे. मला नक्की जर हा व्हिडिओ समजला असेल ना तर नक्की. आणि बघा डीप किती घेतला आहे तो गळा ते पण मी तुम्हाला इथं लिहून दाखवते. बघा 4.5 आला आहे हा डीप गळा इथून. खूप मस्त छान असा मस्त मटका गळा मी तुम्हाला आहे ना कटिंग करून दाखवते, बघू शकता. चॉकच्या बाहेरूनच थोडं कापते, कारण त्या बाईला आहे ना खूपच मोठा गळा लागतो. बघा बॅक पार्टनी फ्रंट पार्ट पूर्ण असं मस्त तुम्हाला रेडी करून दाखवलेलं आहे. आणि इकडे ना स्लीवसाठी मी आता स्लीव आहे ना 3ची आहे, तर मी इथं असं पहिले 4 फोल्ड डबल घडी केलेली आहे आणि ती कट करून घेते. हा कपडा आहे ना जास्तीचा आहे थोडंसं. मला आहे ना हे जे ब्लाऊज पीस आहे ना हे मोठं आहे, तर त्याच्यामधून मला आहे ना तिच्या पोरगीचा फ्रॉक बी बनवायला लावलेला आहे, तर त्याच्यामुळे मी अस्तर थोडं जास्तीचं आणलं. म्हटलं चला फ्रॉकसाठी बी अस्तर लावायला कामात येईल, त्याच्यामुळे मी ना मीटरपेक्षा थोडं 1.5 मीटर जेवढं आणलं आहे अस्तर. आणि बघा इकडे ना हे तुम्हाला दाखवते किती 11 आले ना, त्या 11मधून अर्धा इंच मायनस करायचं आहे इथं. हे स्लीवसाठी जी रुंदी राहते ना स्लीवची, ही जी रुंदी राहते ना इथं, तर इकडे मी 10.5ची रुंदी घेते. हे बघा ही जी रुंदी आहे ना स्लीवची ही 10.5 घेते इथं, म्हणजे जेणेकरून आपली स्लीव आहे ना एकदम छान येईल ना, कमी होईल ना जास्त होईल. बघा ही घेतली 10.5ला रुंदी, हे बघू शकता इथून तर इथून. आणि ना लांबी आहे ना 3 घेतली, तर मी इथं 4ची स्लीव घेते. हे तुम्हाला इथून दिसत असेल तर ठीक आहे बघा. आणि इकडनं आहे ना 2च घेते, 1.5 पण घेता पण मी 2 घेते, कारण जास्त पण. हे बघा छान अशी मस्त स्लीव 4 घेतली लांबीला स्लीव. आणि हे रुंदी 10.5 घेतली. हे बघा मच्छी कट असा मस्त द्यायचा इथून, खूप छान आहे. आणि हा दंड घेरा आहे ना हा तर किती आला आहे 16, म्हणजे 8 आला आहे. 8 वरती फिटिंग येईल इथं. आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा. बघा तुम्ही ही मेन फिटिंगची शिलाई. खाकीचा भाग जो आला आहे ना तो मी तुम्हाला मापून दाखवते किती आला आहे तो. बघा 9.5 वरती खाकीचा भाग आला आहे. इथं मेन शिलाई येईल आपली, तर इथं काही अशी मी कट करून घेते. थोडा जास्तीचा कपडा कट करायचा इथं, कारण आपण 2-3 शिलाया टाकतो ना त्याच्यामुळे पाहिजे. आणि बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आहे ना मी स्लीव कट करून दाखवलेली आहे. आणि बघा हे पण कट करून दाखवते मच्छी कट. बघा किती छान आणि मस्त आलेला आहे ना, बघू शकता. मी तर स्टिचिंग करायच्या टायमाला कट करते, पण आता कसं तुमच्याशी बोलते त्याच्यामुळे ठीक म्हटलं चला. बघा खूप छान निघाला मच्छी कट. हे यायलाच पाहिजे असं. हे जर राऊंड छान आलं ना तर आपलं इथलं जे म्हणजे खाकीच्या भागमध्ये आपण ब्लाऊज स्टिचिंग करून वेअर करतो ना तेव्हा खूप छान बसतं. इथं फुगा वगैरे होत नाही. आणि बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 4 टक्स ब्लाऊज कटिंग आणि अस्तरसोबत मी तुम्हाला आता ते पण कटिंग करून दाखवते, म्हणजे ब्लाऊज पीस सोबत. आता बघा तुम्ही हे मी घेतलेलं आहे ब्लाऊज पीस. हे ना ब्लाऊज पीस म्हणजे वेगळा त्यांनी कपडा मला आणून दिलेला आहे.
त्याच्यातूनच मी आता तुम्हाला करून दाखवते. हे बघा असं काही डबल करून घेतलं, कारण बाकीचा जो कपडा एक्स्ट्रा माझ्याकडे राहील ना, तर त्याचं आहे ना, तिची 1 वर्षाची पोरगी आहे, तिला फ्रॉक बनवायला सांगितलं आहे. बघा इकडे मी ना मेन ब्लाऊज पीसवरती आता अस्तर ठेवून ते पण तुम्हाला कटिंग करून दाखवते. बघू शकता बॅक पार्ट ठेवला इथं आणि हा फ्रंट पार्ट पण इथं व्यवस्थित ठेवून घेते. बघा पहिले आपण आहे ना कपडा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, खालीवर तर नाही ना, कारण नाही तर मग जॉईंट द्यावं लागतं, असं होऊन जातं. तेवढं काळजीने तुम्ही करून घ्यायचं आहे. थोडंसं सेम कलर आहे ना, त्याच्यामुळे समजत नाही आहे कुठे घडी आली, असं कपडा खालीवर झाला आहे की नाही ते. तुमचे जर असे सेम कपडे एकदम अस्तरनी ब्लाऊज पीसचा कलर सेम राहतो काही टायमाला, तर ते तुम्ही काळजी करून करायचं आहे तेवढं. आणि बघा इथून मी ना कट करून घेते, सीधं सीधं कट करून घेते. स्टिचिंग करायच्या टायमाला आहे ना ते कट करेन व्यवस्थित. थोडं जास्तच कट करते, कारण आहे ना कपडा आहे ना थोडासा खूपच बारीक आहे, सॉफ्ट आहे, कमी पडायला नको नंतर स्टिचिंग करताना. छान असं मस्त अस्तरसोबत मी तुम्हाला पूर्ण कट करून दाखवते. बघू शकता फ्रंट पार्ट बॅक पार्ट छान असं मस्त कटिंग झालेलं आहे. आणि आता स्लीव पण कट करून घेते. मी तुम्हाला बोलली ना तो जास्तीचा कपडा आहे ना, तर ती बाईची लहान मुलगी, मी तुम्हाला ते पण सांगितलं की त्याच्यासाठी फ्रॉक बनवायचा आहे, छोटासा फ्रॉक बनवायला सांगितलं आहे त्यांनी मला. म्हटलं ठीक आहे. आणि बघा इकडे स्लीवसाठी ना असा काही मी कपडा व्यवस्थित फोल्ड केला आहे. आणि ना इथं आता कट करून घेऊ आपण. बघून घ्यायचं आहे, खालीवर तर नाही झालाय ना, तर तेवढं बघून कट करायचं आहे आपल्याला. खालीवर बघून घ्यायचा व्यवस्थित कपडा, कारण कसं खूपच सॉफ्ट कपडा आहे, त्याच्यामुळे थोडाफार होतो. पण जास्तीचा कपडा कटिंग करायचं आहे ना, मग तेव्हा येऊन जातं स्टिचिंग करताना. हे बघा छान असं मी तुम्हाला मस्त 4 टक्स ब्लाऊज अस्तरसोबत कट करून दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.